आज मला शंकरपाळे बनवायचे होते, तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतला, पाऊण वाटी साखर घेतली, त्यानंतर पाऊण वाटी मी साजूक तूप घेतलं. तुपाऐवजी तुम्ही तेल घेऊ शकता. आणि इथे अर्धी वाटी पाणी घेतलं आहे मी, तर पाण्याऐवजी तुम्ही दूध पण घेऊ शकता. तर आता मी गॅसवरती कढई तापत ठेवली, त्यामध्ये सर्वप्रथम अर्धी वाटी पाणी ओतून घेतलं. तर घरातली कुठली एक वाटी तुम्ही या मापाची सेट करू शकता अर्धा किलो मैद्यासाठी. आणि त्यानंतर पाऊण वाटी तूप मी त्या पाण्यामध्ये ओतलं. त्यानंतर लगेचच पाऊण वाटी साखर ओतली. आता हे व्यवस्थित असं मी वितळू देणार आहे. साखर आपल्याला फक्त वितळू द्यायची आहे, पाण्याला उकळी आणायची नाही. त्यानंतर गॅस बंद करायचा, ते पाणी थंड होऊ द्यायचं. मैदा छानपैकी मी चाळून घेतला, त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं. त्यानंतर एक छोटा चमचा जायफळ आणि वेलची पूड घातली. थंड झालेलं पाणी थोडं थोडं या मैद्यामध्ये ओतत मी असा त्याचा घट्टसर गोळा मळून घेतला. तर छानपैकी आपल्याला जास्त रफली आपण रोजचं कणिक मळतो तसं मळायचं नाही आहे, अलगद हाताने आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे. म्हणजे जे शंकरपाळ्याला लेयर्स असतात ते छानपैकी सुटतात आणि खूप सारे लेयर्स सुटतात. हे प्रमाण अगदी अचूक आहे. तर तुम्ही या दिवाळीला ह्या पद्धतीने शंकरपाळे बनवून बघा, खूप छान होतात. 30 मिनिटे मी पीठ छान भिजू दिलं. त्यानंतर लगेच पोळपटवरती अशी पोळी छानपैकी लाटून घेतली. तर पोळी लाटून आपल्याला हिचं पुन्हा चाळं बनवायचं आहे. तर अशी जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, अशी आपल्याला याची साधारणपणे या पद्धतीने अशी पोळी लाटून घ्यायची. दोन्ही साईडनी छानपैकी असं फोल्ड करून घ्यायचं. पुन्हा दोन्ही बाजू अशा फोल्ड करून घ्यायच्या आणि याचा असं चौकोनीच आपल्याला याची पोळी लाटायची आहे. तर कट करण्यासाठी ना मी इथे आपण पिझ्झा कटर किंवा चाकू कसलाही वापर करू शकतो. मी पिझ्झा कटरचा वापर केला. तर अगोदर बारीक अशा कडा मी काढून घेतल्या. त्यानंतर पिझ्झा कटरने असं या पद्धतीने चौकोनी शेपमध्ये एकसारखे सर्व शंकरपाळे कट करून घेतले. गॅसवरती कढई तापत ठेवली. तेल अगोदर कडकडीत तापून घेतलं. टेम्परेचर चेक करून बघितलं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली आणि सुटसुटीत असे त्यामध्ये शंकरपाळे टाकले. अगोदर उलटण्याच्या साह्यानेच मी खालीवर केले. शंकरपाळे व्यवस्थित 1-1.5 मिनिट सेट होऊ द्यायचे, नंतरच उलटली लावायची. तांबूस रंगावरती छानपैकी तळून घेतले आणि झाऱ्याच्या साह्याने मी काढून घेतले. छान मस्त असे खुसखुशीत भरपूर लेयर्सवाले आपले शंकरपाळे तयार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.